नमस्कार मंडळी. नियमित व्यायाम तुमचं शरीर तंदुरुस्त करतो, तर नियमित हसणं तुमचं मन सशक्त करतं. आणि नियमित हसण्यासाठी बघायलाच हवी तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा मंडळी, एखाद्या चित्रपटाचा ब्रँड तयार होऊन त्याचा सिक्वेल यशस्वी झाल्यानंतर त्याचा ट्रिक्वेल येणं, यातूनच त्या ब्रँडच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. मी बोलतेय बॉईज या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचा ट्रिक्वेल अर्थात बॉईज 3 सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं या चित्रपटाची टीम आज आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे निर्माते लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे सर, चित्रपटाचा दिग्दर्शक विशाल देवरुखकर, या चित्रपटातील कलाकार पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, वितुला चौगुले आणि ओंकार भोजने. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले दादाची पण या चित्रपटात खास भूमिका आहे. त्याला पण खूप शुभेच्छा. मंडळी, आज पुन्हा एकदा भरणार आहे MHJच्या इरसाल गावकऱ्यांची ग्रामसभा आणि या ग्रामसभेच्या चर्चेतून हास्यस्फोट घडवण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अवली गावकरी. थांबा. अरे सांगा मग. मीटिंग तरी सुरू होऊ द्या रे. थांबा रे. अरे ज्याच्यासाठी जमलेलो आहे त्या विषयाला सुरुवात करायची का? करा. मास्तरांनू काय त्या लवकर बोला. माझ्या बारक्या ताप इलो माका घरी जाऊ द्या. ग्रामपंचायतीचा नोटीस पहिला तुमच्या बारक्याच्या तापाला येतं काय वा? मऱ्यानू काय मोरेनू उगाच काय? नेमका तेव्हाच कसा काय ताप येतो? बरोबर आहे. काय बोलता सरपंचानू? सांगा, काल बाहेर केक लस दिलाय त्याच्या मुलं ताप आलाय. आम्ही भांडू नका रे. लसीच्या गोष्टी कशा नका भांडू. भांडण्यासाठी जमलोय का आपण इथे? नाही आपल्या गावात जी पूजा होणार आहे त्यात आपण जे नाटक सादर करणार आहोत त्या नाटकात आपण खास एक मुंबईवरून स्त्री पार्टी बोलावलेली आहे. तर तिची राहण्याची व्यवस्था कुठे करायची यासाठी आजची मीटिंग आहे की नाही? राहणार कुठं म्हणजे या सावत्याकडे राहील. माझ्या घरी आता दरवर्षी तुझ्याकडे असते ना. तर माझ्या घरी चालणार नाही बरं का. काय झालं? माझ्या डोक्याला ताप होतोय मंगले. काय मागच्या ताप वेळेस ती स्त्री पार्टी आली होती. काय नाव होतं ते जर? युवराज जाधव. युवराज जाधव. हा. दिवसभर उघडच बसायचं उमऱ्यात, नुसतं टावेल लावून. लगा पाहुणी रावळी आली तर माझी पंचायत होती. पाहुणी विचारते ही कोण आहे. मला लाज वाटते सांगायला लागा ही स्त्री पार्टी आहे म्हणून. नाही, बरोबर आहे पण यावेळेस त्याला दिवसभर एवढा मी उघडा बघितलेला असतोय, नाटक बघताना मला फीलच येत नाही. नाही पण किती पर्यंत असे कसे असेल पाहायला का? नाही पण यावेळेस आपण जी स्त्री बरं, तुम्ही थांबा, माझं ऐकून घ्या. प्रॉब्लेम माझा इथं आहे अजून काय दिवसातनं 3 वेळाला दाढी करते ती. बरं करते मला चेक करा सांगते. बघ वाईज गुळगुळीत झालंय का? नाही ते स्त्री पार्टी म्हटलं गुलगुलीत आम्हाला काय काम धंदा नाही. अरे गुळगुळीत आहे बघत पण बसायचं. यावेळेस जी स्त्री पार्टी येणार आहे स्त्री पार्टी नको यावं. आलेला आहे लक्षात. ठीक आहे, सावत्या तुझ्या घरी नको तर नको. तुमच्या घरी घ्या मग. तुझ्याकडे ठेवा. माझ्या घरी मी ठेवली असती पण माझ्या घराचं डागडुजीचं काम सुरू असल्यामुळे मी कोणाला तिथे नेऊ शकत नाही. बस इतकंच. तर तुझ्या घरी नाही तर मग ए चिकू तुझ्या घरी? नाही माझ्या घरी माझा बोका रात्रीचा घुरतो. त्याला उठवला ना की त्या नक्क लावतो. नंतर पॉइंटन बिंटन झालं तर मला सांगायचं नाही. ही काय कारण देता रे तुम्ही? ही काय कारण देता? उगाची कारण देतो आहे. हाय तर सांगितलं. मोरे तुमच्या घरी चालेल? हो मुळे माझ्याकडे नको. का? काय मी स्त्री पार्टी करतो म्हणून मी घरच्याला नकोस झालेला आहे. बरं हरकत नाही. ए बने तुझ्या घरी? नाही आमच्याकडे नको. उद्या मंगळवार आहे ना. मग आमच्या घरी उद्या बुधवार आहे. बरं जाऊ दे सोडा. तुमच्या चौघांच्याही घरी नको. पम्या
तुझ्या घरी चालेल? होय मास्तरानू नको हे काय कारण आहे रे? नाही तर काय? कारणच ना नको म्हटलं नको आहे नको आहे. जाऊ, नको, मला पण नको नको आहे. आम्हाला नको, आमच्या घरी नको बर सरपंच तुम्हाला नको माझ्या घरी मध्ये प्रायव्हसी राहत नाही रे. तुम्हाला चालेल बाई? माझ्या घरी लय गर्दी आहे. मी आहे, माझा बारकी आहे, माझा नवरा आहे, खाट आहे, खाटीखाली दारू आहे, बारक्याचा ताप आहे, कपाट आहे. काय लय भंगार गर्दी. वाले आहे कोण तुम्ही? थांबा थांबा सरपंच, एक मिनिट थांब नका रे नका. आलेलं आहे माझ्या लक्षात तुमच्यापैकी कोणालाच त्या स्त्री पार्टीला आपल्या घरी ठेवायचं नाहीये. गरजच आहे. ओ मास्तरानू हा. कशाला पाहिजे ती मुंबईची स्त्री पार्टी हा गावातल्या पोरांना चान्स द्या ना, मोऱ्यांना चान्स द्या. मग कसले खदले होतील ते बघा. अरे मी कधी पण तयार आहे, मला मानायला नको करू म्हणून. हे सावत्या सांग ना. नाही मला मी सांगतो तुम्हाला ह्यांचं बघितलं का तुम्ही मागच्या वर्षीचं? मागल्या शिमग्याला विजवते वाट तुझी त्याच्यामुळे ती काय स्त्री पार्टी करायची आहे. या मग काय वाती विजल्या होत्या माहित नाही. ढोलकीवाला बाबा लग्न करता करता राहिला होता. मग कितीही काही म्हणालात तरीही नाही, कारण मागच्या वेळेस मोरेंनी मद्यधुंद अवस्थेत जो काही तमाशा घातलेला हो आहे मास्तर मध्य धुंद काय काय आहे? मला वाटलं पाणी आहे गालासात म्हणून मी पियालो. मला काय माहिती? पाणी आणि दारूची चौकल्यात हा, नाही कळत काय? नाही. काय बोल- हो. नाही, मुद्दा इतकाच आहे की त्यांनी जो तमाशा घातला होता मागच्या वेळेस त्यामुळे त्यांना पुढची 5 वर्ष स्त्री पार्टी साकारण्यासाठी बंदी आहे. हा, जा, द्या, जा. द्या. मला काय? मास्तर माझा आहे का तुम्ही? मी तर सांगतोय माझा स्त्री पार्टीला विरोधच आहे. मला तर नकोच ती नकोच नको. अरे. मी विरोध आहे, मला नको. पण यावेळेस ती स्त्री नको नको म्हणलं की नको. एक्सक्यूज मी. हाय, हाय हाय काय झालं? मी प्रिया चिकणे. घे बापाचा मागे हो. मास्तरांनो, पोरांची तोंडा कशी फुलली. ए बॉईज 78 मागे बघा. तिकडे बघा रे, तिकडे बघा. हा बरोबर ऍड्रेस आहे ना? मी पनवेलवरनं नाटक करायला आली इथेच आहे ना ते? बरोबर या 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 हाय हाय. नमस्कार या या नमस्कार. हा बस. मी जे सांगत होतो की मी बोलतोय ना रे, माझ्याकडे बघा. हा नाही मी जे सांगत होतो की पनवेलवरून मुंबईवरून जी स्त्री पार्टी साकारायला जी पार्टी येते ती यावेळेस पुरुष नाही स्त्री आहे. आपण पुरुषांना स्त्री करण्याच्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपण स्त्रीच आणलेली आहे नाटकासाठी. प्रियाजी काय झालेलं आहे, घोळ इतकाच झालेला आहे की तुमची राहण्याची सोय होत नाहीये कुणाच्याच घरी. कोण म्हणतोय? माझ्या घरी सोय लागा. माझ्या घरी सोय टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या घरी सोय झाली आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. Alright. मास्तर मास्तर चला मग. ये तू ग बस खाली. मास्तर तुम्हाला बी लागा कळत नाही कशाला स्त्री पार्टी म्हणताय? सांगायचं ना बाबा नटी येणार आहे म्हणून. हा तेच मला सांगूच दिलं नाही तुम्ही. नाही मॅडम तुम्ही छान माझ्या घरी. कुठे कुठे जायचंय? बसाड्या इकडे बघा. दिल्लीत पण तुझं नाही तर नाही तर काय? कधी ठरलं बसाड्या? आत्ताच बोललास तर स्त्री पार्टीला माझा विरोध आहे म्हणून पोरगी बघितलं लगेच मारायलास. एक्सक्यूज मी. तसं नाही म्हणजे आता नावच प्रिया आहे म्हणल्यावर प्रिया नावाला कोणी विरोध करेल. सो मॅडम तुम्ही चला की चला. हा? फारच गोड आहे ते. गोड म्हणजे गोड बिडी सगळं असतंय आमच्या घरी. मटण कोंबडी बिंबडी सगळं असतंय आमच्या घरी. टेन्शन घ्यायचं नाही. चला तुम्ही. आणि आमच्या घरावर काय कर्ज आहे? हा? आमच्या घरावर कर्ज आहे? बघताय ना, हे बाहेरचे लोक कोकणात येतात आणि आमच्या प्रिया चोरतात. संधी चोरतात. संधी चोरतात. सरपंचानू याला सांगून ठेवा, अन्यायाला वाचा आणि ऐन टायमाला काचा फोडण्याची सवय आहे मला. गॉगल घालून पिसळलो ना दंगल व्हायला, रक्तपात होईल. मारी थोबाड दे का कशा? सडलेल्या चिकू काय तुझं? हा मुद्दा काय आहे? ह्या ज्या मुंबईची नटी आलेली आहे नमस्कार. नमस्कार. आलाय मगाशी. थांबा, त्यांच्यासाठी राहण्याची सोय करायची आहे, त्याच्याबद्दल बोलूया. हा ती कशाला टेन्शन घेताय तुम्ही? मी सांग माझ्या घरी सगळी सोय आहे. झालंय. झालेली आहे, हा, सोय झालेली आहे. ऑसम ग्रेट. चला बॉबी लेट्स गो. कुठे आहे? कुठे? इकडे. चला म्हणजे काय तो निर्णय झालेला आहे ना, मग. तर मग संपवूया. माझ्या बारक्या ताप इलो आहे ना, मला घरी जाऊचं आहे. हा, काय काय काय? त्या बारक्या ताप इलोय. काल ती BCG ची लस दिलाय ना, बारक्या ताप ओ आलेला. माय गॉड, प्लीज टेक केअर ऑफ युअर बारक्या. हा प्रिया मॅडम, मी या गावातलं सरपंच, नमस्कार. गावातला पहिला लाभार्थी. तेव्हा आमच्या घरात सगळ्या सुखसोयी आहेत, तेव्हा तुम्ही आमच्या घरी चला.
हे बघा मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला काहीच हरकत नाही. मला प्रॉब्लेम आहे पण काय तर? मला प्रॉब्लेम आहे. तुम्ही इन्शुरन्स काढला होय? इन्शुरन्स कशाला? यांच्या मागच्या दारात वाघ येतो. मग? हो माय गॉड. ए वासरे दिलं तू आणि तुझं काय सारखं मागच्या जंगलात बोल वासऱ्या. अहो पण ती बाई घाबरते ना वाघाला. हो पण आता घाबरायची कारण नाही आहे, कारण आम्ही जंगलामध्ये 3 पिंजरे लावलेले आहे. त्यात 2 वेळेला हेच अडकली. काय कराल? वाघाच्या पिंजऱ्यात तुम्ही कसे अडकलात? कसं काय माहितीये काय, आता गावातला सरपंच म्हणजे वाघ आला का नाही बघायला एकदा मी गेलो होतो. वाघ आला का नाही तर ती मागून अशी झाली पडली. तर मी आता अडकला. बऱ्याचदा 2-3दा वाघ येऊन पण गेला. झालीच असल्यामुळे मी वाचलो. सगळं ओके आहे पण कसं आहे जिथे वाघ यायची शक्यता आहे तिथे मी नाही राहू शकत. सॉरी. तुम्ही एक काम करा, माझ्या घराकडे चला. माझ्या घरात एकदा गेलात ना बाहेर जायची गरजच नाही लागत. कारण 2 टायपाची संडास आहेत ना. नाही त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या ना. 3 टाईपचे संडास आहेत, इंडियन, वेस्टर्न. आणि तिसरं तुम्हाला हवा तसा बांधू. या तुम्ही, जाम काम करत आमचे. ए, बन्या, 3 टाईपचे संडास सांगतोस मग? आणि विहिरीवरच्या बायग्याचं काय करशील? हे काय 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 बाय घ्या काय काय घ्या याची मेलेली आजी तिचं काय विहिरीवर बसून असते ती. म्हणजे याच्या बायग्याला पिक्चर बघायची हौस. सैराट बघितला आणि धावत जाऊन परशासारखी विहिरीत उडी मारला. मग काय पोहता येत नव्हतं त्यांना? बायग्या लाग पोवेल, विहिरीत पाणी नको. विहीर आटलेली होती, 3 टप्पे पडून बायग्या फोटोत. कसं बोलतो माझ्या आजीला. माझी आजी गेले ना. हो भांडण आता सांगतो बघा तिला. गेली आहेत तशी. अरे पम्या तुला पण कळत नाही काय, इथं काय बोलायची गरज आहे काय? बनेजी सी छान आहे सगळं पण मला ना भूताची खूप भीती वाटते. मी नाही राहू शकत तुमच्याकडे. थांबा रे. ए बने चिकू, उगाच काहीतरी सांगू नका. आणि पम्या काहीतरी अफवा पसरवू नकोस. भूताखेतांचं सांगू नको, अंधश्रद्धेला खतपाणी घालू नकोस, कळलं काय? आहे ते सांगितलं. मुद्दा काय आहे, आपल्याला या ज्या मुंबईवरून नटी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक सेफ जागा शोधायची आहे. है की नाही? मी काय म्हणते म्हणजे इफ यू डोंट माइंड मी या ताईंकडे राहू का? हा, त्यांना चालणार असेल तर आम्हाला काही चालेल तुम्हाला? नाही माका चालूचा तसं काय नाही पण तुमका चालू काय ना. माझ्या बारकी एक ताप आलाय, तुला त्या इन्फेक्शन वगैरे झालं, नाटक कसा होताला? नाही काही प्रॉब्लेम नाही. माझे सगळे डोस घेऊन झालेत. नो इश्यूज. नाही पण माझं नवरो आहे ना रात्रीचं रोज दारू डोस आहे, या सगळ्यांका माहिती आहे. दारू डोसून ना माझी एकदा बहीण इली होती, मी समजून तिका मारल्या माझ्या नवऱ्या. एक मिनिट. नाही तसं नाही, दारू प्यायल्यावर काही समजणार नाही ना, केसाचा अंदाज घेता मारता. एक मिनिट. तुमचा नवरा दारू पिऊन मारहाण करतो? हो. हा अन्याय आहे स्त्रीवर. तुम्ही तक्रार केली आहेत का? तुम्ही सांगितलं का कुणाला? नाही तसलं काय नाही, त्याने 2 मारल्या मी 40-42 मारते. अन्याय काय नाही. बापरे सगळंच अवघड आहे या गावात. नाही अवघड म्हणजे तुमचा रोल पण अवघड आहे. होय. हॅलो हा मी कातील मोरे. नमस्कार. हो गावात चतुरस्त्र स्त्री पार्ट करणारा गावातला एकमेव नट. काय समजलं? तुम्ही स्त्री पार्टी करता? हा मग ते असं वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही स्त्री पार्टी करत असाल. घेतली शंका. आता बघा, नाही मी बोलत. सुरू होईल आता. तुम्ही फारच भारी आहात. तुम्ही कमाल आहात. हो ना? तुम्ही फॅन झाले तुमची कातील मोरे. कमाल. हो मग चला चला माझ्या घरी. मला चालणार आहे यांच्या घरी. तुम्ही मला हे सगळं शिकवाल प्लीज? अरे म्हणते काय ओ मॅडम, रिस्क नका घेऊ. रिस्क काय? ते झोपेत चालतात. हा? हा 2दा नाही मी बोलत ना आता बायकोच्या पोटावर केला नाही झोपेत. विचार करा म्हणजे जाणार हे पण मी काय पण काय सांगतो त्या. अरे नका भांडू, सतत नका भांडू. मास्तरांनो माका काय हा, वाटतं, काय बघ. गणपतीच्या यायला आपण नैवेद्याचा कसा दिवस करतो आहे ना, सोमवारी मोरे देतात, बुधवारी सरपंचांचा, तसं या बाईचा आपण दिवस ठरवून घेऊया ना. सोमवारी सरपंचाकडे रवतली, बुधवारी यांच्याकडे मंगळवारी माझ्याकडे राहायचं. रवतली. नाही पण मलाच हे खूप क्लिष्ट वाटतं असं दिवसाला बदलायचं घर. मॅडम तुम्हाला दिवसाचं क्लिष्ट वाटतंय हो, 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 हो. ना, मग मॅडम ना तासावर ठेवूया. हा? असं? अरे म्हणजे तासावर विभागणी करूया. 9 ते 12 मॅडम माझ्याकडे राहतील. मग 12 ते 3 माझ्याकडे. हा तसं असेल तर मग 3 ते 6 माझ्याकडे येतील. मग 6 नंतर माझ्याकडेच राहून द्या, मी बघीन बाकी सगळं. 24 तास फिरायला नटी आहे का घुस येते?
कल्पना. सतत घरं बदलेल ती सतत. मुद्दा काय आहे की मुंबईवरून ज्या या नटी मॅडम आलेल्या आहेत त्यांच्यासाठी राहण्याची आपल्याला एक सोय करायची आहे. एक्झॅक्टली तर नका टेन्शन घेऊ ना तुम्ही. मी काय म्हणते ऐका ना या गावात एक असं छानसं हॉटेल आहे का? अगं गावात छानसा सरपंच नाही तर छानसा हॉटेल कुठं नाही आहे? खरंच बोला काय 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 खोटं बोलतोय नाही तर काय? तेवढी जो सत्यानाश केला माझा. तर ऐका माझं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्या घरी नाही ना पम्या, आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जाऊ. सगळी सोय तिथं. मॅडमला काय कमी पडलं जीव देईन मी. ए वासाड्या जीव देईन. तू नुसताच जीव दे, गावावरची अमावस्या तरी टलेल. नाही तर काय माझ्या नशिबात एक खून लिवलेला. थांबा. मुद्दा काय आहे? प्रिया सरप्राईज. हा कोण आला रे टकलू? हा कोण आहे? हा टकलू माझा बॉयफ्रेंड आहे. श्यामू यामू. तू कसं काय आलास आता इथे? आय एम रिअली एन्जॉईंग दिस. अगं सरप्राईज द्यायला. हा. बरेच दिवस तू म्हणत होतीस की आपण कॅम्पिंग केलेलं नाहीये. हो. म्हटलं तू कोकणात आली आहेस, मी पण येतो, तुला सरप्राईज देतो. एखादी मस्त जागा बघू आणि तिथे कॅम्पिंग करू. चालेल. यू नो व्हॉट, What? गाडीत मी टेंट आणलाय. टेंट. Wow. एखादी मस्त जागा बघू, तिथे टेंट लावू आणि नाटक संपेपर्यंत तिथे एकमेकांसोबत राहू. तू म्हणत होतीस ना मी तुला वेळ देत नाही. हो. अरे वेळ सोड, आता अख्खं घड्याळ तुझं आहे. आय एम ऑल युअर्स बेबी. बॉबी माझी ना खूप इच्छा होती गावात जाऊन असं हट मध्ये राहायचं. किती मज्जा येईल. आता राहू ना. येस. टेंट कुठे लावायचं? मी ना आता येताना एक जागा बघितली हा. आहे. अशी पाण्याच्या शेजारी आहे वाव. आणि अशी उंचावर आहे आणि छान झाडी वगैरे आहे तिकडे. आहाहा. पण तिकडे टेंट जाऊ. लावू. चालेल. सॉरी गाईज, माझी खूप इच्छा होती तुमच्या सोबत राहायची, बट आता शामी यमी इज हिअर सो. नाही हरकत नाही. छान छान. उलट चालेल. प्रश्न मिटला. उद्या रिहर्सल कधी आहे? उद्या सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. हो, आम्ही तुमचं काय? रिहर्सल साठी आम्हाला यायला लागेल ना. जे आहेत नाटकात ते येतील. तुम्ही येऊ शकता. हा, चल. ओके झालेला आहे प्रश्न. एक्सक्यूज मी, हा मी मॅडमचा बॉय, हेअरवाला, मेकअपवाला सगळे काही आहे. मला सांगा मी कोणाकडे थांबायचं? अरे देवा, ह्याला ग्रामपंचायत उघडून द्या. कळलेलं आहे? हो हो चल. बरं, चला, उद्या बसू. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग होते गावकरी. आता फार काही नाही मी बोलत. कमेंट्स कडे वळूया. सई, भारी होता परफॉर्मन्स. मी प्राणीप्रेमी आहे श्रमेश, तर तुझ्या बोक्याला भेटायला मला नक्की आवडेल. सगळी कॅरेक्टर्स मस्त होती. प्रणयवती मी, वा वा, क्या बात आहे. मोरे फारच मस्त, मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले. लेखन चांगलं होतं, सादरीकरण खूप छान होतं आणि चिकणी खरंच चिकणी दिसतेस. मजा आली, मस्त. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलेत हे आपले अवली गावकरी. पार्थ. बापरे, आम्ही कायच बोलणार. आम्ही खूप म्हणजे आम्ही व्हॉइसचा वर्कशॉप करायचो ना, तर आम्ही वर्कशॉपचा अर्धा वेळ आमचा हास्यजत्रा बघण्यात जायचा. आणि ते ह्याचसाठी की आपल्याला कसं काय करायचंय आणि काय टायमिंग असतं ह्यासाठी आम्ही हास्यजत्रा कायम बघतो. सो आज लाईव्ह बघताना खूप मजा आली आणि खूप छान, खूप कमावदार, खूप ती एनर्जी अशी मिळाली आम्हाला, पण खूप छान फील झालं. सो थँक्यू सो मच. खूप छान होतं, खूप छान. थँक्यू पार्थ. थँक्यू गाईज. मंडळी, लावणी नर्तिकेला फक्त पोस्टरवरच बघितलेला माणूस आलाय लावणीच्या बैठकीला. बघूया तिथली धमाल जी आपल्याला दाखवतायत आपले भन्नाट कलाकार. अरे मोक्या, हे कुठे आणलंस रे तू मला? काय करतो? काय करतो? अरे चपला हरवतात रे अशा ठिकाणी, म्हणून मी घालत. काय का भरपूर गाईज. अरे नाही हरवत, ठेव खाली. अरे पण हे कुठे आणलंस रे तू मला? कुठं आणलंय म्हणजे? आणि ते पण आपण शुल्क भरून आलो रे. 4,000 रुपये भरले आणि इकडे आलो. कुठे आणलंयस हे? अशा जागी का आणलंयस मला? अशी जागा? अरे तुला माहित नाही श्रीनिवास,
या अशाच जागावर आहेत का नाही लय थकलेली मन निवांत लँड करतात. ऐक, अर्धा तास फक्कड लावणी ऐकू, मग घरी जाऊ एन्जॉय करून. अरे नको रे नको, बायको ओरडेल रे. ऐ, तुझं कुठं लगीन झालंय? तुझी बायको ओरडेल. हा हा. वसुधा बहिणी ओरडतील की नाही, मला म्हणतील भाऊजी तुम्ही अशा ठिकाणी का गेलात. नाही रे, मी असं उत्तर नाही देऊ शकत. अरे पण तू कशाला मरायला जातोय तिला सांगायला? पण माझ्या चेहऱ्यावरून दिसणार मी लावणी बघून आलोय ते. माझा चेहरा एकदम असा पाण्यासारखा आहे रे. चेहऱ्यावरनं कसं दिसेल रे लावणी बघून आलाय? अरे मी असा गेलो की लावणी असं म्हणणार ते. मला माहिती, अनेक वेळेला मला असं एक्सपोज केलेलं आहे मी. अरे आपण तिला सांगायचंच नाही ना श्रीनिवास. अरे नाही रे, तुझं इथंच चुकतं रे. तू नको तिकडं प्रामाणिकपणा दाखवतो आणि मग तो घुसतो. अरे नको रे, ऐक नाही हे खूप. माझा ऐक, गुपचूप लावणी ऐकायची फकड, मजा करायची आणि मग घरी जायचं. हा? अरे नको रे, ऐक नाही हे इथं एक बाई आहे, हा. मेनकाबाई. नाव ऐकले का कवा? काय नाव आहे? मेनकाबाई. अरे मला स्वप्न सुद्धा दया, क्षमा, शांती या नावाच्या बायकांची पडतात रे. लय बेकार आयुष्य तुझं, लय बेकार. हो, आता पण तू टेन्शन घेऊ नको. हो. तुला लावणी ऐकवल्याशिवाय मला चैन पडायचा नाही. अरे पण तू थांब, तू बघ. मला धडधडत आहे. घाबरू नको रे. होय. एकदम असा ताठो. हो, मी- बोलवतोय मेनकाबाईंना. मेनकाबाई, ओ मेनकाबाई. राम राम मेनकाबाई. रामराव मुकुंदराव, मेनकाबाईच्या झोपडीत हे नवीन पाखरू कोण आलंय म्हणायचं? पाखरू हाय का चिट्ट पाखरू हाय? कोण हाय? दोस्त आहे आपला दोस्त, मुंबईत ना आलाय. मिठ्ठू बोलत नाही वाटत. मित्रांचा आवाज बसलाय की काय? बुलकी. नाव काय हाय? सांगा की पाहुणं. श्रीविनाश. श्रीनिवास. 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 आणि आडनाव काय हाय? आडनाव? ने 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 ने. ने ने. हा, मग तेच बोललो मी, ने ने. पाहुणं या की. एक सांगू का? बोला. खूप गोड हसता तुम्ही. हसल्यावर प्राजक्ताचा सडा पडतो. म्हणजे तुमचं हसणं बघून बकरी आपलं छोटंसं शेपूट सुद्धा ना मोराच्या पिसारासारखी फुलवेल की काय असं वाटायला लागतं. थू. लय भांगार उदाहरण, लय भांगार. असू द्या मुकुंदराव, मला आवडले. यो कवी मनाचा माणूस लईच बेस आहे बघा. मर्दगडी हाय हो नुसता. मर्द म्हणले या मर्द. हाय 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 ग. हे दोन करवंदासारखे दोन डोळे, एकत्र वेल्डिंग करून ठेवलेली दोन कपाळ, प्लास्टिकच्या पिशवीत तोंडाने हवा भरावी आणि ती पिशवी फटकन फोडावी, तेव्हा ती पिशवी कशी दिसल तसं ते रुपड. बया, लव ॲट फर्स्ट साईट का काय म्हणतात ते झाले हो मेनकाबाईंना. माझं गब्रू. आय 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 आय. काय झालंय? हल्लात का काय मेनकाबाई? मी गबरू. गब्रू. एकदा परत म्हणा. माझं गब्रू. ऐक नाही मजा.
या बसा की बसा हे बस 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 की या की हाय 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 तुमच्यासाठी आहे पाहुणं. हाय का लावायला काय? हा? ए, येडायस कर जरा तिथं लावायला काय हाय का? पिन टाकलीस ना 4,000 रुपये सुट्ट पडतील खाली. पाहुणं सांगा की या गब्रूसाठी मी कुठलं गाणं म्हणू? संत वाहते कृष्णा माई. तुझ्या बापान ठेवली होती लावणी. संत वाते कृष्णा माहिती तुझ्या बापान ठेवली होती लावणी. सांग की कुठली लावणी बाई? आज या मेनकाबाईचे घुंगरू फक्त गब्रूसाठी वाजणार. तुम्ही फक्त फरमाईश सोडा. मेनका गाईल, नाचील, समद करील. तुम्ही लावणी नाही गायलात तरी चालेल. तासन तास समोर बसून राहा, आपण डोळ्यांच्या भाषेने बोलू. म्हणतेच एखादं गाणं. मेनकाबाई. संपतराव बया माझं भाग्य उजळलं म्हणायचं. या 500च्या नोट्याचं म्हणणं काय आहे? नोटेचं म्हणणं आहे, नोटले मी तुमच्यासाठी. होऊन जाऊ द्या. ए, ए बसणाऱ्या ए, हे सगळं बाजूला नाही. ए, एक मिनिट तुम्ही जरा थांबा. महोदय मी तुमच्याशी बोलत नाही. ए, श्रीनिवास काय करतोय? तुम्ही परक्या माणसासमोर का नृत्य करताय? नाही ए कोण परका? मी तुमच्याशी बोलत नाहीये महोदय. कृपया शांत राहा. या परक्या माणसासमोर तुम्ही का नृत्य करताय मला सांगा. नाही गब्रूजी कसं आहे? हे पाखरू तुम्ही ठरवलंय ना जाळ्यात अडकवायचं. बाई, मग मला अडकवा ना. मध्येच नटेलय म्हणून त्याच्या मागे का जाताय? मग या पाखरांनी काय करायचं? फडफडायचं जाळ्यात एकट्याने? असं नाही ना. मगाशी ह्या मला गबरू म्हणाल्या होत्या. मग आता मी कोण? लुबरू झालो? नाही, मी कोण झालो? मी गबरू होतो ना. मगाशी काय म्हणालात तुम्ही? की तुम्ही फक्त माझ्यासाठी गाणार आहात म्हणालात की नाही? मला सांगा तुम्ही. वय, वय हा? म्हणाले. तुमचे घुंगरू फक्त माझ्यासाठी वाजणार आहेत असं म्हणाला होता की नाही? मग मला घुंगरू वाजवायचे. मला घुंगरू मेनकाबाई कोण आहे? कोण आहे चिंपाट? महोदय मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मी फार पुढे बोलत नाही. आधी महोदय महोदय बोलणं बंद कर, लय हानीन. पाहुणं तुम्ही माझ्यासमोर इथे गब्रूजी ए, गब्रूजी, ऐका की, काय करतो? ऐका की गब्रूजी. इथे हे बघ ऐका माझं ऐका. नाही. हे बघ कसं आहे ते जे संपतराव आहेत की नाही त्यांनी मला 500ची नोट दिली. हा मग? आणि त्या नोटेचं म्हणणं होतं का नटले तुमच्यासाठी. मग तो मान त्यांचा आहे ना व. त्यांनी दौलत जादा केली माझ्यावर. त्याच्यामुळे मला त्यांना मान द्यायला लागलो. मी शुल्क भरून आलो की नाही? मी 4,000 रुपये शुल्क भरून इकडे आलो. होय पाहुणं बरोबर आहे तुमचं. तुम्ही शुल्क भरलाय मान्य आहे मला. शुल्क भरला म्हणून मी तुमच्या समोर नाचायचं हे बी मान्य आहे. हा. पण फक्त मी तुमच्यासाठी नाचायचं असा अर्थ नाही हो त्याचा. एक काम करा. संपतरावांनी जेवढी दौलत जदा केली त्याच्यापेक्षा जास्तीची दौलत जदा करा. मी तुमच्यासाठी बी नाचेन की हो. ओ मेनकाबाई कोण हाय? कोण आहे? नवीन पाहुणा आहे हो. आ? नवीन आहे. ए बाबा का लावणी बघायला आलायस? हो हो. जा घरला गप गरम पाण्याचा शेक घे. गरम पाण्याचा शेक घे म्हणतोय तुला. इथं कशाला आलाय? आरती बाई बघायचं. त्यांनी तुम्हाला 500 रुपये दिले. तुम्ही लावणी गाताय. मी तुम्हाला 501 रुपये देणार. सुरू करा लावणी. माझी फरमाईश आहे. मी असा कसा वेगळा वेगळा घे ना. ही गाणं आहे होय लावणीचं. लावणी. हा? अरे पण मला त्यांना द्यायचं ना. एक मिनिट हे 500 रुपये घ्या. ए, नाही एक मिनिट. त्यांनी तुम्हाला 500 दिलेत. तू मागे हो. मी 500 देतो आणि हा 1 रुपया घ्या. 1 रुपया नाहीये. 1 रुपयाचं चॉकलेट आहे. टोल नाक्याला मला मिळालेलं होतं. आता तुम्ही गाणं गा माझ्या. ए चिंपाट पैशांचा रोप कोणा दाखवतोय? नाही नाही. तुमका मला नणार होय. तुमका दाखवतो. बाई हे घ्या 2,000 रुपये. आज फक्त आपली खासगी बैठक व्हायला पाहिजे. हा काय करतोय? अरे नको देऊ पैसे. नाही. अरे नको करू. या अंत चालली असते ती अशा. अरे आयुष्यातली पहिली बाई आहे रे जी मला मर्द म्हणाली आहे. मर्द. हा मग त्याचं काय एवढं? अरे आजपर्यंत एकही बाईनी मर्द म्हटलेलं नव्हतं रे मला. आज तरी म्हटलंय. हे घ्या. ए, नको. नाही नाही. अरे अहो गब्रूजी अरे 2,000 हे 2,000 रुपये घ्या. त्यांनी बी त्यांनी 2,000 दिलाय. वर 5.5 रुपयाचं पेन घ्या. आता माझ्यासाठी गाणं गा. हा सुरा. लक लक चंदेरी सोन्याची. बापाची लावणी आहे का ही? लक लक संदेरी सोन्याची ही अशी लावणी आहे होय. पण मला लावणी का बरं मी माझ्या? गाते तुमच्यासाठी काहीतरी सुरू वेगळं करा गाते. सुरू करा. ऐका बाई ही घ्या गड्डी. होऊन जाऊ द्या. या गड्डीचं काय म्हणणं आहे? झाल्या तिन्ही सांजा. घोडे बाजार चाललाय.
घोडे बघा एखाद्याची कला कशी विकत घेऊ शकता तुम्ही ए गबे कला काय तुला बी विकत घेईन मी मला विकत घेणार घेईन विकत प्रयत्न करा नाही, नाही, एक मिनिट करा प्रयत्न ऐक माझं या गड्डीचं काय म्हणणं आहे हे मानलं का तयार आहे का तू पाहिलं का ए तू हा. 3 मिशनचा माणूस जायला घेऊन जायला माझ्या मेनक्यासमोर नाचायची लायकी आहे का तुझी चल घरी अरे बहुत हो गया तुम रे का बहुत हो गया तुम रे का ऐकले ये अब सामान्य माणूस जब जिद्दी से पेटता है तो क्या करता है देखो तुम ऐसा तड़पाई के हाथ मस्कत में जाएगा हमका ऐसा तुम्हारा वो पलटा भूरी थोड़ी होएगा तो तुम देखो तुम हमका लिए ये हमका नाचेगा ये हमका लिए नाचोगा नाचो हमका पैसो दिया है, नाचो गप्प का मला ओळखला का तू कोण आहे? कोण आहे मी कोण आहे संपत गावचं वतनदार आहे मग म्या कोण आहे MSJ कंपनीतला सिनियर क्लर्क आहे ढिंगटाक एवढं भोगलंय तरी खास काय कमी होत नाही बाबाची हा हे असं करतोयस मग तुला कॉमेडी नॉमिनेशन मिळतंय आणि मग आयुष्यभर फ्रस्ट्रेट होतोयस कर अजून ढिंटाक कर ए बाबा निघ ना अरे माझी गावाला 100 गुंठ जमीन आहे काय बोलला 100 गुंठ जमीन आहे माझी माझी पण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे 2.5 वर्षांनी मला 2 BHK मिळणार आहे बोल आप बोल यार ऐक. आप बोल नाही आप सुट गया वो आप बोल ए, कसं भांडू याच्याशी कळणार आप क्यों तोंड पड्या आप बोल ए बाई अब पहिले तर पायाखाली की जमीन सर गया या गड्डे आहेत तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते याच्याशी भांडायचा बी कटाळा आलाय गब्रजी संपतरावने एवढ्या गड्ड्या ठेवल्या तो माझ्या समोर मला आता त्यांच्यासाठीच नाचावं लागेल त्या परत द्या नाही ए, मला नाचू दे. नाही नाही हे घ्या. नाही, तू काय करतोय हे घ्या मोबाईल घ्या तू काय करतोय ए, अहो, ए, काय करताय? अहो, ए, ऐक, ए. गब्रजी. अरे तू काय करतोय? हे घ्या. काय करताय? ए, काय हे काढ रे काय काढू? हे काढते अरे नाही, ए. नाही काढते अरे मी माझा सांगतोय. काढायचं रे. ए, हे घ्या पाकिट घ्या चिंबी. हे हात देते चेन देतोय काय 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 माझा ऐक माझा ऐक. काय देऊ नको काय देऊ नको ये चेन घ्या तुझं दे रे घडा ऐक, 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 ऐक. टाका जरा घ्या. सगळं नको देऊ तुझ्या रे चपला अरे घ्या. ती लुटल तुला रे बाबा ए चपला घ्या हे. ऐक ए, श्रीनिवास आज उपरचा डबा घ्या श्रीनिवास आहे हा बोल अरे माझं घड्याळ बी दिलंय हा बोल पाहुण्याकडे काय बी राहिलं नाही हा अय बाब्या उठ आणि हे समजा तिजोरीत नेऊन ठेव हा जी बाई सेफ लगेच करतोय समजा नेऊन ठेव आणि लवकर कामाला लाग जी बाई सेफ मला चांगलं कांदा पोळ टाक चाय बी टाक करतोय, करतोय. आणि हात पाय चपाय ये हित लगेच करतोय बाई अरे हे सगळ्यात बदललंय अरे हे नोकर आहे तो जोरात टाकी करतोय ना बाई अरे त्यांनी फसवलं मला अरे तुम्हाला पण फसवलंय माझं घड्याळ दिलंस तिला हे बस झालं, आता नाचायचं क्या बात आहे कमालीचा ट्विस्ट मस्त रंगली मैफिल वा 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 वा. प्रसादा सुंदर विषय आणि उत्तम सादरीकरण सुरुवातीचा तुझा जो ऑरा होता सम्या तुझं कॅरेक्टर आणि नमा आल्यानंतरचा चेंज ओव्हर ओ माय गुडनेस फॅन्टॅस्टिक 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 पशा फार सुंदर पृथ्वी तू प्रत्येक वेळेला कामाव्यतिरिक्त दिसण्याचा पण विचार करतोस ना ही फार जमेची बाजू आहे आणि तू जसं दिसण्यासाठी प्रयत्न करतोस त्यानुसार त्याचं कॅरेक्टरायझेशन त्याच्या मॅनरिझम्स लकबी हे या सगळ्याचा विचार तू परिपूर्ण पद्धतीने करतोस मला प्रचंड आवडतं तुझ्यासाठी एकदा टाळ्या वा पृथ्वी गोस्वामी सरांनी वा नमा काय दिसणं काय गाणं काय अदा तू सर्वगुण संपन्न कलाकार आहेस वा नमा वा. अप्रतिम दादा. फार मजा आली फार मजा आली. विशालदा तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स मला नाही वाटत मी यांना एक दिवस पण सोडलेला आहे मी माझ्यासोबत तुम्ही सगळे रोज असता आणि मी रोज तुम्हाला फॉलो करतो मी रोज जेवताना थोडासा जेवढा वेळ मिळतो मला तेवढ्यातून तुमचे सगळे एपिसोड बघतो आणि परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झालं तर पॉवर पॅक परफॉर्मन्स होता आणि सगळ्यात जास्त आवडलेलं 3 मिशांचा माणूस तिकडे मी संपलो होतो थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू थँक्यू
मंडळी आलेल्या फोन कॉल्सवर छान गप्पा मारून धुंद गीतांची मैफिल रंगवायला तयार आहेत 2 रेडिओ जॉकी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं. आय एम सो सॉरी. ब्रेकअप मी केलंय, तुला सॉरी बोलायची गरज नाहीये. आय एम सो सॉरी कारण मला यायला उशीर झाला. ओहो. तुझं ब्रेकअप माय फुट. हा ब्रेकअप करून तर एवढा आनंदी वाटतंय मला. फ्रेश आई ग. जास्त बोलू नकोस, कळलं ना? मी जास्त बोलते ऑफकोर्स मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आलोय, मी शो कंडक्ट करायला आलोय. आणि मी काय इकडची धूळ साफ करायला आले. आय डोंट नो, आली असशील, दिसतेस तरी तशीच. जास्त बोलतोयस तू आता. तुला माहितीये ना शिवा, या आपल्या शोचं नाव काय आहे? काय? गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा. ओंकार माझं नाव पहिलं आहे, सो आय एम द बॉस. एक्सक्यूज मी, ते तसं नाहीये. ओंकार आणि शिवा द ब्युटी असं आहे ते. शिवा द ब्युटी? येस, आणि त्या द ब्युटी मुळेच फायदा झालाय शोला, कळलं ना? नाहीतर कुत्र विचारत नव्हतं तुझ्या. एक मिनिट, कोणतरी रडतंय. काय? एकच मिनिट. अगं ब्युटी, का रडतेस तू? नको नको नको, तू शिवाकडे नाही, तू माझ्याकडे बस, नको रडूस. जास्त होतंय ओंकार तुझं आता. ब्युटी, तुझ्या ब्युटीनी शो चालतोय आणि रेडिओवर तुझी ब्युटी दिसते का? कुठली टेक्नॉलॉजी आहे का? मला माहितीच नाही बाबा. काय करतोय आता मी इथे? रेडिओवर दिसत नाही रे, पण फिन्स्टा पेजवर तर दिसते ना. जा आणि तिथे बघ माझी ब्युटी. त्या फिन्स्टा पेज मुळेच तर फसलो ना मी. हो बरोबर आहे ना. हे लक्षात ठेवा काय बोलतोयस ते. अगं म्हणजे फिन्स्टावरची तू आणि इकडची तू, बापरे खूप वेगळं आहे ना. त्या जास्त करतोयस ना तू. कामाला आलायस ना, संबंध तुटलेत ना, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये का? चल जा. हे विराज बाबा, वेळ झाली आहे, सांगत जा ना, यांच्याशी बोलावं लागतंय मला. सो हॅलो मुंबई, आपण ऐकत आहात MHJ भेंडी चॅनल आणि मी आहे त्याचा चॉकलेट व्हॉइस, ऑफकोर्स दादरचा अमोल पालेकर RJ ओंकार. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवा द ब्युटी. आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा द ब्युटी. तर पटापट आपला मोबाईल उचला आणि डायल करा 93939. फंबल पडतो, उगाच हसायची गरज नाही. रोजच पडतो तो, मला नको सांग. शटअप. तर मित्र हो, आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावर पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच माझा आवडता तुमचा आवडता. आज मी बोलणार आहे प्रेमावर. जमणार आहे तुला? शटअप. हा तर मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं काय हवं असतं? लॉयल्टी. येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं हवी असते ती फक्त लॉयल्टी. कारण ना, हे जे बॉयफ्रेंड असतात ना मित्रांनो, ते असतात उकिरड्यावर तोंड मारणारे. त्यांच्या समोर कितीही चांगलं जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असताना सुद्धा खरकाट आणि बरबाटलेलं ताटे करून चाटत असतात. शिवा, उगाचच पर्सनल होऊ नकोस, तू बी प्रोफेशनल. पर्सनल नाही होते, अनुभव सांगते मी. तर येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला हवं असतं तर काय? ती रुसल्यावर तिला बॉयफ्रेंडने मनवणं, तिच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नांचा महाल बांधणं. आणि पण मित्रांनो, पण मला सांगा, जर गर्लफ्रेंड आपली महिन्यातून 60 दिवस चिडत असेल, रुसत असेल, तर आपण काय करायचं तरी काय? पर्सनल होतंय आता. तू पर्सनल बोलत नाहीये ओंकार. मी पर्सनल नाही बोलत आहे, मी तर बाबा माझा अनुभव सांगतोय ना. जस्ट शट अप. आणि काल जेव्हा आपण मॉलमध्ये ब्रेकअप केलं तेव्हा कोणाबरोबर होतीस तू? आणि कुठल्या थिएटरच्या कुठल्या 2 सीट्सवर काय करत होतीस ते सांगायला लावू नकोस, कळलं? हे बघ, मी तुला कालपासून एक्सप्लेन करते की तो माझा मित्र आहे रे फक्त. ऐक ना, मी ब्रेकअप केलाय ना, तर नको मला एक्सप्लेनेशन प्लीज. एक मिनिट, मी तुला एक्सप्लेन नाही. तुझा एक्सप्लेन माय फूट. 30 वाक्य बोलू नकोस. तर हॅलो मुंबई, पहिला कॉलर आपल्याला आलेला आहे आणि त्याची फरमाईश काय आहे ते जाणून घेऊया. हॅलो. हॅलो. अंबिका स्टोर. हेलो. पालिश वाला मूग भेज देना रे. हेलो, कौन? अरे कितना टाइम हो गया वो तुमको लिस्ट दिया था, वो क्या पुंगली करके तुमने
हाँ हेलो हेलो ऐका जरा तभी थांबा. हमारे घर पे वो खिचड़ी बनाने का बायको का अरे तसं नाहीये ते अरे तुम्ही वो बायको डोके पे मीरा वाटता है तो तू ऐसा काय ऐका पॉलिश वाला मूग मारो वाटो घर में बजो अरे पण मी अंबिका स्टोर नाहीये हॅलो हाँ मेरे को ये बोलो जल्दी से जल्दी पॉलिश वाला बायको अहो बजो तुम्ही आरजेला फोन केला आरजेला आरजे अभी नाम बदल लियो नाम का हाँ, बदल राजू नाम है पहला अरे राजू किधर है अरे राजू को पहले बोलो अरे राजू नाही रे बाबा तुला काय हवंय ते सांग ना बाबा आत्ताच्या आत्ता पॉलिश वाला राजू भेजो पॉलिश वाला राजू तुम्ही बाजू मी पॉलिश वाला मूग भेजो घर को अरे बाबा तू- हमको हॅलो 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 ठेवला ज्याची जशी लायकी त्याला तसे कॉल. ए लायकी काढू नकोस माझी विराज विराज काय फालतूगिरी चालली आहे यार ही अरे कॉल चेक करून पॅच करत जा ना हा असे कसे कुठलेही कॉल तुम्ही पॅच करता का रे मूर्ख कुठले तिकडे बसलाय तुम्ही रूम मध्ये काय माशा मारताय काय पॉपकॉर्न खाताय तिकडे त्याच्यावर कशाला भडकतोय, तुला फोन आलाय ना. माझ्या घरातल्या फोनवर आलाय का नाही ना रेडिओचा फोन आहे ना त्याला बघायला नको मला सांगू नकोस तू गप्प बस तुला सांगू नको म्हणजे जस्ट शटअप मला शो करू दे कर ना मम्मी काय. नमस्कार मुंबई तर हा रॉंग नंबर होता काय करणार इस बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है मुंबई हॅलो मुंबई, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी, तुमच्या सगळ्यांची आवडती शिवा द ब्युटी. आहा बाहेर काय मौसम झालाय, मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि याच्यावर मला 2 लाईनी आठवत आहेत. खुद को इतना न बचाया कर बारिश हुई तो भीग जाया कर. तर याच्यावर कोणाला आपल्या प्रियकराला जर फोन करायचा असेल, तुमची फरमाईश पाठवायची असेल तर मला नक्की फोन करा. नंबर तर तुम्हाला माहीतच असेल. आणि ज्या कमिटेड आहेत मुली त्यांनी फक्त आपल्या बॉयफ्रेंडना आठवा एवढीच माझी अपेक्षा आहे मुलींना माहितीये कोणाला आठवायचंय, आरजेने शहाणपणा शिकवू नये त्यांना. तर दुसरा कॉल आलेला आहे हॅलो हॅलो, मी बोलते शिवा. हॅलो शिवाली, येस, आम्हाला ना तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शिवाली, एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लग्न झालंय का हो? शी नाही तसा लॉयल कोणी भेटला नाही अजून मला, तर मी सिंगलच आहे. मग तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय का? हड प्रेम कोणावर नाही. प्रेम मी कोणावर केलेलं नाहीये. पण हा, शिवा खूप मोकळ्या स्वभावाची आहे, त्याच्यामुळे शिवाचे खूप मित्र आहेत. ती सगळ्या मित्रांबरोबर फिरायला जाते, ती पिक्चर बघायला सुद्धा जाते. काय करणार ना, लकीली तिला कॉर्नरचीच सीट मिळते, ती तिथे बसते. पर कुछ लोगों को लगता है कि शिवा चालू है, पर नहीं भाई, शिवा चालू नहीं है. शिवा गंगा जैसी पवित्र है. ए बाई फरमाईश काय आहे ते विचार गंगाला बदनाम करू नकोस तिकडे चल शिवा गंगा आहे म्हणे तर हा, तुमची फरमाईश काय आहे? हा, मला ते हे गाणं ऐकायचं होतं. जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं. वा 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 वा, योग्य वेळी योग्य गाणं सुचवलं आहे. तर तुमचं हे गाणं प्ले होतंय आता. उगाच पर्सनल काढायची काही गरज नव्हती शिवा कळलं ना पर्सनल नाही आहे हे. पर्सनल नाहीये मग काय शिवा खुली किताब है. काय बाई हो ग बाई खुली किताब हो पण लायब्ररीतली किताब नको ना हो कोणी येते लाईन लावले लोकांनी बापरे बाप मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार हे हार्ट काढून ठेवलंय पहिले पानावर कुठलं पान आवडलं फाडून घेतलं स्वतःकडे ठेवलं कोणी कोणी ते पुस्तकच ठेवले लायब्ररी वाट बघते कधी येणार आहे पुस्तक आलेलंच नाहीये तू जास्त बोलतोय. मी लायब्ररीतलं पुस्तक आहे. लायब्ररीतलंच पुस्तक आहे मग तू रस्त्यावरचं पुस्तक आहे ते ना, चर्च गेटला विकायला बसतात ती लोक. एस्थेटिक्स असतात त्या पुस्तकाला नाही, पण ते- मौल्यवान ते असतात ती पुस्तकं रस्त्यावरच मिळतात दुर्मिळ ती. असतात ती पुस्तकं रस्त्यावरच वास मिळतात. घे कधीतरी त्या पुस्तकांचा वास घे लोकांना पुस्तकांचा ते पुस्तक बघून ना हॅक करून फेकून देतात. तसा आहेस तू. उगाच त्या पुस्तकांना काही बोलू नकोस आधीच पुस्तकांना सांगतो नाही, मी तुला बोलते. चल चल, कार्यक्रम कंटिन्यू कर. आणि तू 10 वेळा माती खाल्लीस की नाही? खाल्लीस की नाही? हो की खाल्ली आहे का बाई चल मग तेव्हा मी समजून घेतलं ना तुला एकदा काय. आणि मी चुकले सुद्धा नाहीये. अरे सर, काय असं वाटतं ना, पश्चाताप होत आहे. चुकले असतं ना तर बरं झालं असतं. समाधानी मनाची बाई आहे मी. जेवढं पदरात पडलंय ना तेवढं समजून समजून चालली आहे मी. तू गप्प बस काय काहीतरी बोलतेस आपल्या समाधान आणि पदर बिदर शोभतात का तुझ्या तोंडी भाषा चालू कर तू. मी काय चालू करू हे बघ, आणि पिक्चरचं असतं ना, OTT वर बघितलं मग असतं. बघायचंच मला बोलवायचं होतंस मला नाही बोलवलंस ते फोन केला होता तुला नेहमीच ना तुझं. आई ग माझं हे दुखतंय, आई ग माझं ते दुखतंय, केलंसच ना. अगं 2 तास ट्रॅव्हल करतो मी बाईकवर ट्रॅव्हल करून कंबर दुखते माझी काय करू कंबर दुखणाऱ्या बरोबर संसार करण्याची स्वप्न रचत होते रे मी. रिस्कची हाईट बघ माझ्या. शिवा नाही,
रोगट रोगट आहेस तू एक नंबरचा. मी रोगट आहे रोगट आहेस. मी रोगट आहे रोगट. कंबर दुखणं रोग वाटतो ऐका रे ए, विराज कोण कंबर नाही दुखणं ऐकत रोग वाटतो हिला कोण रोग नाही ऐकत अरे रोग बेवफाई रोग आहे गद्दारी रोग मी आहे नाही दगाबाजी केलं. रोग आहे मी तू नाही रोगट आहेस मला सांगू समजून नकोस नाही घेत ए तू. दा चल काय चल तू नाही. माझ्याशी बोलू नकोस मला शो हँडल मलाही करायचा काही आवड नाहीये मग दा तुझ्याशी चल बोलायची. हॅलो मुंबई हळू हॅलो बोल. हॅलो मुंबई हॅलो मुंबई हॅलो मुंबई हॅलो मुंबई कशी वाटली गंमत हॅलो मुंबई येस मुंबई, तुमच्याकडे फरमाईश असेल तरच फोन करा. आणि मुंबई, तुमची कंबर बिंबर तर दुखत नाहीये ना? नाही, कसं आहे ना, कंबर दुखत असेल तर सकाळी उठून व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि जॉगिंगला जा. कसं आहे, आपल्याला हवी आहे हेल्दी मुंबई. तर फरमाईश असेल तर कॉल करा. 999998 नाही आलाय फोन आलाय हॅलो 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 हॅलो. येस, मी बोलते शिवा द ब्युटी. ओ माय गॉड शिवाली मॅडम मला ना तुमचा आवाज खूप आवडतो हाऊ स्वीट, थँक यू सो मच. ऍक्च्युली मला तुम्हीच खूप आवडता ए चल मग ए फरमाईश सांग चल हे फालतू काय बोलू नको फरमाईश सांग ए मध्ये मध्ये बोलू नका फोन मधून हात घालून गुच्ची मारीन हो ना ब्या तुमची फरमाईश सांग. फरमाईश सांगा. गोली मार भेजे में तुझ्या डोक्यात गोळी घालीन मी मुद्दाम सांगतोस तू हे गाणं योग्य वेळी योग्य गाणं निवडलेलं आहे हे गाणं लावायचं तुमच्यासाठी. नाहीये. गोली मार भेजे मे. वा वा, हे रेडिओ जॉकीज आम्हाला फार आवडलेत. सई. तरुण तडफदार गड्यांचा तगडा परफॉर्मन्स होता असं म्हणायला हरकत नाही. या निमित्ताने एक मस्त जोडी आम्हाला मिळाली आहे आणि खूप नॅचरल परफॉर्मन्स झाला आणि तुम्ही टेक्निकली पण सगळं कोऑर्डिनेट जे करत होता ते पण अप्रतिम होतं. सगळे कॉलर्स धमाल होते. फार मजा आली. राऊत अमेझिंग. शिवा मस्त मजा आली, खूप मजा आली. मंडळी, विनोदाची चलनी नाणी घेऊन हास्याचा खणखणाट करायला आम्ही पुन्हा येऊ, पण पुढील भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदा.